आज आपली पद्मावती यात्रा कंपनीची आसाम, मेघालय आणि अरुणाचल या 3 राज्यांची पर्यटन सहल सुरू असताना आपण भालुकपांगवरनं दिरांगला जात असताना हा जो काही मराठा चौक आहे, या मराठा चौकामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या छातीवर नंगानाच करत असताना हत तंजावर ते तहत पेशावर पर्यंत एक स्वराज्याची निर्मिती मी या ठिकाणी करेल या भूमिकेतनं एक महाराष्ट्राला जे जाणते राजे मिळाले ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी पुतळा या ठिकाणी मराठा बटालियन यांनी काही वर्षापूर्वी स्थापन केलेला आहे। आणि आपली ही मराठी अस्मिता जागृत होऊन आपण आज राजांच्या या दर्शनाकरता या ठिकाणी सगळे पद्मावती यात्रा कंपनीचे पर्यटक थांबले। आज राजांच्या सानिध्यामध्ये मी सगळ्या पर्यटकांना एक मुद्दा प्राधान्याने सांगतो की ज्या वेळेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहतो, त्यांच्या कथा गोष्टी ऐकतो आणि आपण भावनिक होतो, तर माझं एक नेहमी सांगणं असतं, छत्रपती शिवाजी महाराज केवळ आपल्या भावनेचं प्रतीक न बनवता ते आपण आपल्या कर्तव्याचं प्रतीक बनवलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज ज्या गोष्टी आपल्याला सांगतायत, ज्या शिकवतायत, त्या आपण आपलं कर्तव्य म्हणून या ठिकाणी त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे। वडील अडचणीमध्ये होते म्हणून स्वतः कमवलेले 23 किल्ले पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना देऊन टाकले। आज अर्ध्या गुंठ्याकरता वडील सही देत नाही किंवा वडिलांची प्रॉपर्टी माझ्या नावावरती लवकर झाली पाहिजे म्हणून कैक लोकांनी महाराष्ट्रामध्ये आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकवले किंवा त्यांना सेपरेट राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो। आज सगळ्या पर्यटकांना माझे हात जोडून आणि विनंती आहे की आपण केवळ भावनेचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना न बनवता ते आपण आपल्या कर्तव्याचं प्रतीक बनवलं पाहिजे।